हॅलो स्टुडंट्स, जे कोणी महाराष्ट्र लॉ सी ई टी दिली आहे त्यांच्यासाठी एक नवीन अपडेट आहे. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन बघू शकता. इथं LLB 3 इयर्स आणि LLB 5 इयर्ससाठी दोन्हीसाठी ही नोटीस असणार आहे. सो आजच्या दिवसातली ही नवीन अपडेशन आहे. कॉलेज ऑप्शन फॉर्म तुम्हाला ओपन झालेलेच आहेत भरण्यासाठी, पण बऱ्याच जणांची ही क्वेरी आहे की जे कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत किंवा जे कॉलेजेस भरायचे आहेत ते त्या लिस्टमध्ये नाही आहेत. सो ते लिस्टमध्ये नाही आहेत कारण त्यांना अप्रूव्हल मिळालेलं नाही आहे किंवा काही रिझनमुळे ते त्या लिस्टमध्ये नाही आहेत. सो बऱ्याच कॉलेजेसची लिस्ट मध्ये नावं नसल्यामुळे तुम्हाला जो काही ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तो भरता येत नाही आहे. त्याच्यामुळे एक पब्लिक नोटीस ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला दिसेल, जी महाराष्ट्र सी ई टी कक्षाने पाठवलेली आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला हे कळून जाईल की तुमची जर फर्स्ट राऊंडलाच पहिला प्रेफरन्स मिळाला तर तुमची सीट ॲटो फ्रीज होणार होती किंवा त्याच्यानंतर तुम्हाला बेटरमेंट आणि फ्रीज असे 3 ऑप्शन मिळणार होते. त्याच संदर्भात एक खुलासा करणारी ही नोटीस आहे. सो सपोज जर इथे तुम्ही बघू शकता ह्यांनी ॲटो फ्रीजची जी पद्धत आहे ती रद्द केली आहे. सो इथे पूर्ण तुम्हाला दिसेल की ॲटो फ्रीजमध्ये काय होत होतं, तर प्रथम राऊंडमध्ये तुम्हाला पहिलंच कॉलेज जो प्रेफरन्स तुम्ही पहिला कॉलेज टाकला आहे तोच कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर ते ऑटो फ्रीज होणार होतं आणि ऑटो फ्रीज झालं की तुम्हाला डायरेक्टली जाऊन ॲडमिशन घ्यावं लागणार होतं. पण ह्या वेळेस ही ऑटो फ्रीजची पद्धत रद्द केली आहे. कारण का तर बरेचसे गव्हर्मेंट कॉलेजेससुद्धा या लिस्टमध्ये इन्व्हॉल्व नव्हते आणि आता हळूहळू ते परत इन्व्हॉल्व होत आहेत. सो त्यामुळे तुम्हाला इथं प्रथम फेरीसाठी जे काही पसंती क्रमांक आहेत त्याच्यासाठी पण डेट एक्सटेंड करून दिलेली आहे, जी तुम्ही बघू शकता 9 ऑगस्ट आहे. पण त्याचबरोबर अजून पुढच्या राऊंड वेळेससुद्धा नवीन कॉलेजेस येऊ शकतात किंवा कॉलेजेस ॲड होऊ शकतात त्याच्यामध्ये. पण मग आत्ता कॉलेजेस नाही आहेत म्हणून तुम्ही दुसरं कॉलेज प्रथम प्रेफरन्सला टाकाल आणि त्याच्यामुळं तुम्हाला तिथली जर सीट मिळाली तर तुमचं ॲटो फ्रीज होऊ शकतं. तर तसं न होता तुम्हाला ॲटो फ्रीजचा जो ऑप्शन आहे तोच यावेळेस म्हणजे या राऊंड फर्स्टसाठी तरी रद्द करण्यात आला आणि त्याची ही नोटीस आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी फ्रीजचा पर्याय पण सांगितलेला आहे की तुम्हाला फ्रीज कसं करता येणार आहे आणि त्याचबरोबर बेटरमेंटचा पर्याय राहणार आहे का. आणि त्याचबरोबर अजूनही सांगितलं आहे दॅट इज तृतीय फेरी जी असणार आहे म्हणजेच राऊंड 3ची, तर त्या राऊंड 3साठी बेटरमेंटची संधी उपलब्ध राहणार नाही आहे हे सांगितलेलं आहे. सो याच्या संदर्भातला माझा एक मोठा व्हिडिओ आहे, डिटेल व्हिडिओ, की ॲटो फ्रीज म्हणजे काय, फ्रीज म्हणजे काय, बेटरमेंट म्हणजे काय आणि कॅप राऊंड 3मध्ये काय प्रोसेस असणार आहे. सो तुम्हाला याची डिटेल माहिती हवी असेल तर प्लीज माझा डिटेल व्हिडिओ बघाल. पण ही जी काही नोटीस आहे ही खूप महत्त्वाची नोटीस आहे कारण